वाडा नगरपंचायतमध्ये भाजपकडून प्रचाराचा नारळ फुटला असून आज ते वाड्यातील आपण जर बघू शकता तर वाड्यातील गाव माता मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं व दर्शनानंतर त्यांनी नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे। शिवाजीनगर इथून प्रचाराला सुरुवात करणार आहेत। नगराध्यक्ष 17 नगरसेवक देखील उपस्थित आहेत। आपण देखील जाणून घेणार आहोत की नेमका मतदारांसमोर जाताना त्यांचा अजेंडा काय राहणार आहे। काय सांगाल ताई, का तुम्ही जेव्हा आता मतदारांसमोर जाणार तर काय अजेंडा तुमचा राहणार आहे पुढे? सर्वात प्रथम तर वाडे शहराचा जो प्रस्थापित जो विकास आराखडा आहे त्याची मंजुरी घेऊन आम्ही गोरगरिबांचं नुकसान न करता वाडे शहर कसं सुंदर आणि सुशोभित होईल याचा आम्ही प्रथम निर्णय आम्ही घेणार आहोत। त्यानंतर वाड्यात 1999 पासून जी पाणी योजना मंजूर झाली होती, त्यानंतर आपण बघतोय की वाडे शहरातली जी लोकसंख्या आहे ती खूप झपाटीने वाढते आहे आणि यापुढे देश पातळीवर आपला जो बंदर वाढवण बंदर येणार आहे तर त्यामुळे आपलं वाडे शहरातून दळणवळणही वाढणार आहे। त्यामुळे परत अजून लोकसंख्या भरपूर वाढण्याची खूप चान्सेस आहेत। तर त्यामुळे पाणी योजना ही प्राथमिक गरज आहे, ती आम्ही पहिल्यांदा पूर्ण करून घेणार आहे। त्यानंतर वाडे शहराला इतके वर्षात क्रीडा संकुलन नाही आहे तर ते आम्ही देणार आहोत। त्यामुळे आपली जी युवा पिढी आहे ती या मैदानात उतरून नवनवीन आपलं जे योगदान आहे ते देणार आहे आणि पुढे येणार आहे। शिवाय आपल्या ज्या महिला आहेत त्यांचं सक्षमीकरण हे आमचं प्राथमिक गरज, आमची प्राथमिक जी हे आहे डोळ्यासमोर आमच्या उद्देश आहे। त्यानंतर जी शिक्षण योजना आहे त्यांना सुद्धा जे काही आपले अंगणवाड्या वगैरे आहेत त्यांना आम्ही अजून विकास त्यांचा कसा होईल हे आम्ही पाहणार आहोत। शिवाय आपण बघतो आहे की बाजारपेठ आपली आहे तिथे योग्य पार्किंग एरिया नसल्यामुळे तो कसा आपल्याला विकसित करता येणार आहे हे आम्ही पाहणार आहोत। परत जे पाडे वगैरे आहेत विवेकनगर वगैरे इकडे अजूनही पाणी पुरवठा योजना म्हणजे ज्या हे आहेत पाणी पुरवठा अजून पूर्णतः गेलेला नाहीये, तोही आम्ही नजरेसमोर देऊन त्याची काही योजना अजून नवीन आणता येतील हे पाहणार आहोत। पुन्हा ज्या स्ट्रीट लाईट वगैरे आहेत त्या कशा पोहोचणार आहेत हे पाहणार आहोत। शिवाय जे आपली जी बाजारपेठ आहे त्याच्यात खूप गर्दी होत असल्यामुळे गोरगरिबांना त्याचा आपल्या नगरपंचायतीतून अजून ती बाजारपेठ कशी मोठी करता येईल आणि सुव्यवस्थितपणा कसा तिथे येईल हे आम्ही पाहणार आहोत। धन्यवाद। वाडा शहराचा विकास हा झपाट्याने होत आहे। लोकसंख्या तसंच पाण्याचा प्रश्न देखील या ठिकाणी आहे, क्रीडा संकुलांचा प्रश्न आहे। वाडा शहरालगत असलेल्या जे वाड्यापाड्या त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही, हे संपूर्ण विषय घेऊन आम्ही हे मतदारांसमोर जाण्याचा आश्वासन नगराध्यक्ष यांनी दिलेलं आहे। फैयद शेख, साम टीव्ही, वाडा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।